या वर्षीच्या मान्सूनचं जर पावसाचं वितरण आपण बघितलं तर जूनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी तूट पावसामध्ये दिसून आली. जवळ-जवळ पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेला पण झालेला नव्हता. त्यानंतर जुलै महिना जर बघितला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 8 जुलैच्या दरम्यान चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर 10 तारखेनं 10 तारीख 10 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान थोडीशी उघडीप आपल्याला दिसून आली आणि त्यानंतर सर्वदूर पाऊस उरलेले 15 दिवस जुलैचे आपण बघितले आणि ऑगस्टच्या सुरुवातीचे 1-2 दिवस जर सोडले तर त्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उघडीप आपण बघितली किंवा पावसामध्ये तूट जास्त आपल्याला दिसून आलेली आहे. आणि आता आपण ऑगस्टचं 1 ऑगस्ट ते आतापर्यंत जर पावसाचं वितरण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस हा कमी झालेला आपल्याला दिसून येतोय. तो सर्वदूर नाही आहे. काही ठिकाणीच तो पडतोय, काही ठिकाणी तो पडताना दिसत नाहीत. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिस्टम ज्या आहेत किंवा हवामान प्रणाली ज्या आहेत त्या महाराष्ट्रावर पाऊस पडण्यासाठी अनुकूल नाही आहेत. जरी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र बनले असले तरी ते त्याची जी मूव्हमेंट आहे ती उत्तर पश्चिमेकडे आहे किंवा सिस्टम बनण्याचे जे रिजन आहेत ते हेड बे ऑफ बेंगॉल आहे किंवा उत्तर बंगालचा उपसागर आहे आणि त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे जास्त होताना दिसत नाही. आपल्याकडे पाऊस पडतोय परंतु तो सर्व दूर नाही आहे. काही ठिकाणी पडतोय आणि त्याचं जे डिस्ट्रिब्युशन आहे ते असमान आहे. त्याचबरोबर इंटेन्सिटी किंवा तीव्रता जी आहे ती हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच आहे आणि तो सुद्धा सगळीकडे पडताना आपल्याला दिसत नाही. आपण जर आता पावसाची तूट ह्या महिन्याची जर बघितली तर असं दिसून येतंय की महाराष्ट्रामध्ये आता 1 ऑगस्ट ते आतापर्यंतचा जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये 37% इतकी तूट आपल्याला दिसून येते आणि तेच जर आपण डिस्ट्रिक्ट वाईज जर बघितलं ऑगस्ट महिन्याचं जर आपण डिस्ट्रिक्ट वाईज जर बघितलं तर त्यामध्ये सुद्धा खूप जास्त तूट दिसून येते आणि ती जर आपण बघितली तर अहिल्यानगरमध्ये -66% इतका पावसाची तूट आहे. सोलापूरमध्ये ती -68% आहे. त्याचबरोबर धाराशिवला 60%, बीडला 87%, जालना 59-60%, छत्रपती संभाजीनगर 33% आणि सर्वच म्हणजे मध्य महाराष्ट्रातला बहुतांश भाग आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तूट ही 50%पेक्षाही जास्त आपल्याला दिसून येते आणि विशेष म्हणजे कोकणात सुद्धा ती तूट सर्वच ठिकाणी दिसून येते. जरी जुलैमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्टमध्ये मात्र पावसाने उघडीप घेतल्यामुळं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची जी तूट आहे ती 50%पेक्षाही जास्त गेलेली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण बघू शकतो की तूट ही बऱ्याच ठिकाणी 50%पेक्षा जास्त गेलेली आहे. विशेषतः सोलापूर जिल्हा असेल, बीड त्यानंतर विदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती, नागपूरसुद्धा आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये आपण बघू शकतो की तूट ही जास्त तूट आपल्याला दिसून येते. आणि जसं मी सांगितलं की मुख्य कारण म्हणजे हवामान प्रणाली महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल नाहीत. जो काही पाऊस पडतोय तो पश्चिम बंगालमध्ये त्याचबरोबर ओडिसा, झारखंड, उत्तर छत्तीसगड ह्या रिजनवर पडताना दिसतोय आणि सर्व सिस्टम त्याच दिशेने जाताना दिसतायत. आपण जर आता सध्या हे बघितलं आपली जी सध्याची जी हवामान काय स्थिती आहे जर बघितलं तर इथे एक डिप्रेशन तयार झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि जसं मी सांगितलं की ते बंगालच्या उत्तर भागामध्ये तयार झालेले आहे किंवा हेड बे ऑफ बंगालमध्ये तयार झालेला आहे आणि त्याची मूव्हमेंट ही उत्तर पश्चिम दिशेने असणार आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पश्चिम बंगाल त्याचबरोबर ॲडजॉइनिंग झारखंड आणि बिहार ह्या रिजनवर असणार आहे. तिकडे जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. जरी मान्सूनचे वारे सक्रिय असले तरी त्याची जी सरासरी वेग आहे त्यापेक्षा त्याचा वेग आता कमी आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे जरी ढगाळ वातावरण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला दिसतंय परंतु पाऊस पडताना दिसत नाही किंवा त्याचं प्रमाण खूपच कमी आहे असं एकंदरीत चित्र आहे. आताचं जर सॅटेलाईट इमेजरी बघितली आपण तर जसं आपण सर्क्युलेशन बघितलं किंवा डिप्रेशन बघितलं त्यात त्यात त्या नुसार इथं ढग निर्मिती आहे. महाराष्ट्र रिजनवर पण मान्सूनच्या वाऱ्यांमुळं ढग निर्मिती होताना दिसते परंतु
उंच ढगं निर्माण होत नाही आहेत किंवा पाऊस देणारे ढगं आपल्याला आता एकंदरीत दिसत नाहीत. त्याचबरोबर येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर विदर्भामधील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये जसं की गोंदिया आणि गडचिरोली इथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे. आणि काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी आपण म्हणू शकतो की हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि अशीच परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर काही चेंजेस झाले किंवा काही अनुकूल सिस्टम जर निर्माण झाली तर तसं अपडेट्स दिले जातील, परंतु येणारे 5 दिवस तरी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. सर ओव्हरऑल जर आतापर्यंतची जर तूट बघितली तर कशी आहे आपल्या राज्याची म्हणा किंवा जिल्ह्यानिहाय जर आपण बघायचं असेल तर ओव्हरऑल आतापर्यंत मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत हां, मान्सून सुरू झाल्यापासूनचं चित्र थोडंसं वेगळं आहे. नक्कीच आपण ते बघू शकता आणि त्याचं कारण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, की 1 जुलैमध्ये जो पाऊस झाला आहे, जूनमध्ये तर पाऊस नव्हताच ऑलमोस्ट, परंतु जुलैमध्ये जो पाऊस झाला आहे, त्यामुळं ओव्हरऑल तूट बघितली तर ती असमान दिसून येते. काही ठिकाणी पाऊस चांगला पडलेला दिसून येतो, काही ठिकाणी कमी पडलेला दिसून येतो. परंतु आपण जसं डिस्कस केलं, की जूनमध्ये पाऊस पडला नाही. जुलैमध्ये पाऊस थोडासा लेट सुरू झाला. म्हणजे पहिला आठवडा चांगला पाऊस झाला, नंतर परत गॅप होता आणि नंतर परत सुरू झाला. तर लोकांच्या पेरण्या ज्या आहेत त्या मिड जुलैमध्ये किंवा जुलैच्या मध्यामध्ये झाल्या आणि परत ऑगस्ट आणि नंतर जुलैचा शेवटचा आठवडा पण आपल्याला चांगला पाऊस मिळाला. परंतु ऑगस्टमध्ये आपण बघतोय की गेले 10-15 दिवस पावसाने खंड घेतलेला आहे किंवा तो सर्वदूर पडताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं जे पिकं आता उभारीला आलेले आहेत त्यांच्यासाठी एक डिफिकल्ट सिच्युएशन आहे असं आपण म्हणू शकतो. स्पेशली विदर्भ आणि मराठवाडा रिजनसाठी. आणि आत्ता ओव्हरऑल स्थिती तुम्ही जसं म्हणालात, तर ओव्हरऑल स्थिती जर आपण बघितली तर हे जे पश्चिमेकडचे जिल्हे आहेत, ज्यामध्ये पुणे, सातारा, त्यानंतर नाशिक, पालघर आणि रायगड असेल किंवा रत्नागिरी असेल, इकडे पाऊस समाधानकारक आहे. परंतु विशेष म्हणजे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 37% तूट अजूनही आहे. त्यानंतर सोलापूरचं जर ओव्हरऑल बघितलं तर -35% इतकी तूट आहे. त्यानंतर बीडमध्ये -33% आहे. हिंगोलीमध्ये -37% तूट आहे. जालन्याला -24% आहे आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी जसं आपण बघितलं की अकोला, अमरावती, त्यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या सर्व ठिकाणी पावसाची तूट अजूनही कायम आहे. त्यामुळं पावसाचं प्रमाण जे आहे किंवा वितरण जे आहे ते असमान आहे हे आपण नक्कीच ह्या स्टॅटिस्टिक्सवरून म्हणू शकतो. आणि हे असमान असण्याचं कारणही तसंच आहे, की जुलैमधला जो पाऊस आहे, तो काही ठिकाणी खूप जास्त झाला आणि काही ठिकाणी बिलकुलच झालेला नाही किंवा झाला तरी तो एकच स्पेल झालेला आहे, की कंटिन्युअस पाऊस आपल्याला त्यानंतर दिसून आलेला नाही. त्यामुळं असं असमान डिस्ट्रिब्युशन पावसाचं एकंदरीत आहे. सर हे अल्निनोचा आता इफेक्ट प्रकर्षाने दिसतोय असं? असं आपण म्हणू शकतो. आणि आता ज्या सिस्टम्स आहेत त्या सगळ्या हेड बे ऑफ बेंगॉलमध्ये बनत आहेत आणि त्याची मूव्हमेंट पण नॉर्थ वेस्टवर्ड आहे. त्यामुळं पाऊस त्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि आपल्या रिजनवर आपण बघितलं तर जो जुलैमध्ये पाऊस झाला आहे तोच आत्तापर्यंत कंट्रीब्यूट करतो आहे सर्व ओव्हरऑल डिस्ट्रिब्युशनसाठी. आणि पावसाचं प्रमाण स्पेशली मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही कमीच आहे हे एकंदरीत दिसते आणि एल निनोचं नक्कीच एल निनो जूनमध्येच सक्रिय झाला होता आणि जसं आपण सांगितलं की ज्यावेळी एल निनो वर्ष असतं त्यावेळी पावसाचं प्रमाण जे आहे ते असमान असतं. कमी वेळेत जास्त पाऊस पडतो, काही रिजनवरच जास्त पाऊस पडतो, काही रिजनमध्ये कमी पाऊस पडतो आणि तशीच परिस्थिती आता एकंदरीत दिसते. तर शेतकऱ्यांना चिंता आहे खूपच अजूनही समाधानकारक पाऊस नाही. आताच आपण बघितलं ओव्हरऑल महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. तर शेतकऱ्यांसाठी काय नेमकी पुढची परिस्थिती कशी असू शकते की आणखी बिकट समस्या होईल? जसं मी सांगितलं की येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा आपण अंदाज जर बघितला जो की जास्त ॲक्युरेट असतो. त्यामध्ये तरी असं एकंदरीत दिसतंय की सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणारे 5 ते 7 दिवस कमीत कमी नाही आहे. त्यानंतर जर काही चेंजेस वाटले तर तसं भारतीय हवामान विभागाकडनं कळवलं जाईल. परंतु आत्ता तरी येणारे 4 ते 5 दिवस सर्वदूर पावसाची किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विविध ठिकाणी होऊ शकतो, परंतु तो सर्वदूर नसेल. सर तुम्ही ऑगस्ट बद्दल जो अंदाज वर्तवला त्यानुसारच सगळं घडतं?
नक्कीच. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अंदाज आपण सांगितला होता, की तो सरासरीपेक्षा कमी राहील. परंतु जसं मी दरवेळी सांगत असतो, की 5 ते 7 दिवसाचा अंदाजाची जी ॲक्युरसी आहे, ती जास्त असते आणि त्यामध्ये आपण अचूकपणे सांगू शकतो, की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कशा प्रमाणामध्ये पाऊस पडतो. जो आपण मंथली फोरकास्ट देतो, तो फक्त सरासरीपेक्षा कमी असेल की जास्त असेल असंच सांगितलं, असंच आपण सांगू शकतो. परंतु प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज सांगता येत नाही आणि ते लिमिटेशन्स आहेत आणि ते आपण समजणं गरजेचं आहे.